नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा भाग 18 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, त्यासोबतच सध्या ज्या घटना घडत आहेत त्या संबंधीच्या चालू घडामोडी या सर्व विषयांवरील प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। त्याचबरोबर आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे, प्रश्न होता 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले होते। या ठिकाणी पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पूर्णपणे पाहिलेला आहे। या ठिकाणी मागच्या वर्षी म्हणजे 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो राम सुतार यांना देण्यात आला होता। तर त्या अगोदर 2023 ला हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला होता। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 अशोक सराफ। ठीक आहे, त्यासोबतच पहा 2021 चा पुरस्कार आशा भोसले यांना, 2022 चा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, 23 चा अशोक सराफ यांना आणि 24 चा राम सुतार यांना देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, अश्रोबा पाचपोळे, गणेश मोढावे, दर्शना पोरटे, भारती आठोले, दुर्गा साळवे, रविता होळी, निशांत पेंडाम, सय्यद सुफियान, काजल उपरे, ओबी किंग, दीक्षा भोले आणि संदीप शिंदे या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। आणि जर तुम्हाला देखील वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट दिसावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी पहा, गिरणा नदी ही महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव या जिल्ह्यामधून वाहते आणि तापी नदीला मिळते। म्हणजे मित्रांनो, गिरणा नदी आहे ती तापी नदीची उपनदी आहे। म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं, गिरणा नदी तापी नदीची उपनदी। त्यासोबतच ज्या महत्त्वाच्या मोठ्या नद्या आहेत जसं की गोदावरी, तापी, कृष्णा आणि नर्मदा या नद्यांच्या उपनद्या देखील आपल्याला माहीत असल्या पाहिजेत। ठीक आहे, या ठिकाणी पहा तापीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत तर ही गिरणा, त्यासोबतच नेसू, अमरावती, बुरे, पांझरा, बोरी, वाघूर, पूर्णा, मोरणा, सिपना, त्याचबरोबर अनेर आणि गोमाई या सर्व काय आहेत? तापी नदीच्या उपनद्या आहेत। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, बेतला राष्ट्रीय उद्यान आहे ते झारखंडमध्ये आहे। म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। तर या ठिकाणी पहा, 1974 ला या ठिकाणी काय करण्यात आला? व्याघ्र प्रकल्प स्थापित करण्यात आला आणि पुढे 1986 ला याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला। ठीक आहे, लक्षात काय ठेवायचं तर 1974 ला याची व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापना झाली आणि पुढे 1986 ला याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, देशात टिंबटिंब या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन निघते। या ठिकाणी पहा, भारतामध्ये तांदळाचं सर्वाधिक उत्पादन आहे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होतं। म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। ठीक आहे, त्याच्या पाठोपाठ 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 3 नंबरला आहे पंजाब आणि 4 नंबरला आहे तमिळनाडू। ठीक आहे, लक्षात ठेवायचा क्रम, 1 नंबर पश्चिम बंगाल, 2 नंबर उत्तर प्रदेश, 3 नंबर पंजाब आणि 4 नंबर तमिळनाडू। ठीक आहे, या राज्यांमध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, डायनामाइट याचा शोध कोणी लावला? या ठिकाणी पहा, डायनामाइट हे काय? विस्फोटक आहे। ठीक आहे, याचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावला। म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। आणि 1867 ला त्यांना यासाठीचं पेटंट मिळालं होतं। ठीक आहे, त्यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अल्फ्रेड नोबेल कोणत्या देशातील होते तर मित्रांनो हे स्वीडन या देशातील होते। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, सेंट्रल वॉटर अँड
पॉवर रिसर्च सेंटर राज्यात टिंबटिंब येथे आहे. या ठिकाणी पाहायचं आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनची स्थापना आहे ती 1916ला पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 स्थापना 1916. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान टिंबटिंब या जिल्ह्यास मिळाला आहे. या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर 1997ला घोषणा करून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. ठीक आहे. वर्ष लक्षात ठेवा 1997. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? प्रवरा नदीवर आहे. मित्रांनो यालाच आपण विल्सन बंधारा किंवा विल्सन डॅम असं देखील म्हणतो. तर मित्रांनो हा प्रवरा नदीवर अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? मित्रांनो 1829ला कायदा करून भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी काय केलं? सतीचा कायदा लागू केला. म्हणजे सतीबंदी केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829ला सतीबंदी कायदा लागू केला. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? मित्रांनो 1905ला लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यासोबतच पहा आणखी एक संघटना होती ईस्ट इंडिया असोसिएशन. हिची स्थापना आहे ती 1866ला लंडन या ठिकाणीच दादाभाई नौरोजी यांनी केली होती. लक्षात ठेवायचं आहे लंडन या ठिकाणी 2 संस्था लक्षात ठेवा. एक आहे इंडिया हाऊस 1905 साली श्यामजी कृष्ण वर्मा. तर दुसरी आहे ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 साली दादाभाई नौरोजी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले जाते? मित्रांनो आधुनिक भारताचा निर्माता किंवा आधुनिक भारताचा जनक असं राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे उपराष्ट्रपती. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जो व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती बनेल तो हमखासच राज्यसभेचा अध्यक्ष बनणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो लोकसभा जी असते तिचा अध्यक्ष आहे तो पदसिद्ध नसतो. तर काय असतं? तर लोकसभेचा अध्यक्ष आहे तो लोकसभेला निवडून आलेल्या सदस्यामधून निवडला जातो. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच उद्रेक झालेला सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? मित्रांनो सेमेरू ज्वालामुखी हा कुठे आहे? तर जावा बेटांवर आहे. आणि जावा बेटं कोणत्या देशात आहेत? तर इंडोनेशिया. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. दूरदर्शन किसान म्हणजे डी डी किसान चॅनलचे मे 2024 पासून
टिंब नावाचे 2 AI अँकर सादर केले आहेत. या ठिकाणी पहा DD किसाननं 2024 पासून 2 AI अँकर सादर केले. त्यांची नावं काय आहेत तर AI क्रिश आणि AI भूमी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवा DD किसान 2 AI अँकर आहेत. कोण आहेत? AI क्रिश आणि AI भूमी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता? मित्रांनो, आधुनिक इतिहास म्हणजे काय तर आजकालच्या काळामध्ये सर्वच्या सर्व हिमनद्या गमावणारा देश कोणता आहे तर व्हेनेझुएला. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या देशानं आपल्या देशातील शेवटची हिमनदी आहे ती मागच्या वर्षी गमावलेली आहे. आता त्या ठिकाणी कोणती हिमनदी नाही, म्हणून या ठिकाणी व्हेनेझुएला हा देश सर्वच्या सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश बनलेला आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? मित्रांनो, चिपको आंदोलन कधी सुरू झालं तर 1973ला. कुठे सुरू झालं? उत्तराखंड राज्यामध्ये, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. नेतृत्व कोणी केलं तर सुंदरलाल बहुगुणा यांनी केलं. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो त्यासंबंधी आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे. अमृता देवी बिश्नोई यांनी देखील या उठावामध्ये किंवा या आंदोलनामध्ये सहकार्य दिलं होतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16. सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 फुटबॉल. ठीक आहे. मित्रांनो, यालाच काय म्हटलं जातं तर कॅप्टन फॅन्टॅस्टिक असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो की भारतीय संघाचा कोणता कर्णधार कॅप्टन फॅन्टॅस्टिक या नावानं ओळखला जातो तर कोण? सुनील छेत्री. आणि कॅप्टन कूल म्हटलं की महेंद्र धोनी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? मित्रांनो, ॲबेल पुरस्कार आहे तो नॉर्वेच्या राजाकडून दिला जातो. आणि कोणासाठी दिला जातो तर जी व्यक्ती गणितामध्ये योगदान देईल तिला हा ॲबेल पुरस्कार दिला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 गणित. ॲबेल पुरस्कारालाच गणितातील नोबेल पारितोषिक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे गणितामध्ये कोणतंही नोबेल पारितोषिक दिलं जात नाही, त्यामुळे ॲबेल पुरस्कारालाच गणितातील नोबेल असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो याची सुरुवात कधी झाली तर 2003 पासून ॲबेल पुरस्कार द्यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? मित्रांनो, 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो अमिताभ बच्चन यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल? या ठिकाणी पहा जगाला कॅपिटलिझम, फ्री मार्केट आणि मागणी व पुरवठा यासारख्या संकल्पना कोणी दिल्या? ॲडम स्मिथ यांनी दिल्या. कोणत्या पुस्तकामध्ये दिल्या? वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकामध्ये दिल्या. म्हणून मित्रांनो यांना अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या ठिकाणी पहा ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक आहे ते 1934ला प्रकाशित करण्यात आलं होतं. आणि कोणाचं पुस्तक आहे हे? पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? मित्रांनो, 2025ला झालेली जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची 9वी आवृत्ती होती आणि ती मित्रांनो भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली, म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यासोबतच पहा याची थीम काय होती तर याची थीम होती समभावना. ठीक आहे. आणि या परिषदेचं आयोजन कोणत्या मंत्रालयाने केलं होतं तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आणि कॉर्नेगी इंडिया या संस्थेनं केलं होतं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. इंडिया स्किल ॲक्सेलरेटर इनिशिएटिव्हसाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली आहे? मित्रांनो, भारतामध्ये इंडिया स्किल ॲक्सेलरेटर नावाचा उपक्रम राबवण्यासाठी
भारताच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत भागीदारी केली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स या पुस्तकाचे लेखक कोण? या ठिकाणी पहा, लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स हे पुस्तक लिहिलेलं आहे तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष PS रमन यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स PS रामन. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्यातील पोलिसांनी कॅफे रिश्ता नावाचा नवा उपक्रम सुरू केला आहे? मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी एक सार्वजनिक कॅफे रिश्ता उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. उत्तर प्रदेश. नागरिक आणि पोलीस यांच्यामधील बंध मजबूत करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. उपक्रमाचं नाव काय? कॅफे रिश्ता. कोणी सुरू केला? उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसनं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती IIM संस्था दुबईमध्ये पहिले परदेशी कॅम्पस उघडणार आहे? मित्रांनो, IIM अहमदाबाद ही दुबईमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं कॅम्पस उघडत आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. IIM अहमदाबाद. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं, दुबईमध्ये IIMचं पहिलं कॅम्पस कोण उभारत आहे? IIM अहमदाबाद. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26. बांदीपूर वाचवा अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? या ठिकाणी पहा काय होणार आहे, तर कर्नाटक सरकार बांदीपूर अभयारण्यातून बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातून काय करणार आहे? रात्रीच्या वाहतुकीवरील बंदी उठवणार आहे. तर मित्रांनो, ही बंदी आहे ती 2009 साली लावली होती, परंतु आता ती सरकार उठवणार आहे. परंतु याला लोकांचा विरोध आहे, म्हणून या ठिकाणी बांदीपूर वाचवा अभियान आहे ते कर्नाटक राज्यामध्ये सुरू होणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कर्नाटक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. 23व्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, 23वा भारतीय कायदा आयोग अध्यक्ष कोण आहेत? दिनेश माहेश्वरी. त्याचे पूर्ण वेळ सदस्य कोण आहेत? 2 व्यक्ती आहेत, हितेश जैन आणि प्राध्यापक DP वर्मा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? हितेश जैन हे 23व्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत. कोण कोण सदस्य आहेत? एक आहेत हितेश जैन आणि दुसरे आहेत प्राध्यापक DP वर्मा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. आणि अध्यक्ष कोण आहेत? लक्षात ठेवा, 23वा भारतीय कायदा आयोग अध्यक्ष दिनेश माहेश्वरी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राच्या भूषण गवई यांची भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाणार आहे? मित्रांनो, भूषण गवई हे मे 2025 पासून भारताचे सरन्यायाधीश असतील. आणि मित्रांनो, हे भारताचे 52वे सरन्यायाधीश असतील. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. 52वे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. हॅपी प्लस कन्सल्टिंग यांच्या अहवालानुसार कोणते राज्य भारतात सर्वाधिक आनंदी राज्य ठरले आहे? या ठिकाणी पहा, हॅपी प्लस कन्सल्टिंग यांनी काय केलं, एक अहवाल सादर केला ज्यामध्ये हिमाचल प्रदेश हे आनंदी राज्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. त्यासोबतच मित्रांनो पहा, दुसऱ्या क्रमांकावर आहे मिझोरम आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अंदमान निकोबार. ठीक आहे. त्यासोबतच पाहायला गेलं तर सर्वात कमी गुणांसह सर्वात कमी आनंदी असणारे लोक कोणत्या राज्यामध्ये आहेत? उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न वाचा. प्रश्न क्रमांक 30. हॅपी प्लस कन्सल्टिंग यांच्या अहवालानुसार कोणते राज्य भारतात सर्वात कमी आनंदी ठरले आहे? मित्रांनो, कोणते? तर उत्तर प्रदेश. पर्याय 2. या ठिकाणी पाहायचं आहे, पहिल्या क्रमांकावर कोण आहे? हिमाचल प्रदेश. दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम आणि शेवटच्या क्रमांकावर कोण आहे? उत्तर प्रदेश. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे,
तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 31. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. मित्रांनो, अत्यंत विग्रह कसा होणार आहे? अति अधिक अंत म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. काय होतं? ई पुढे जर अ आला तर काय होणार आहे? ई अधिक य बनणार आणि य आहे तो या ठिकाणी तला जोडला जाणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. या प्रकारे उत्तर आपण काढू शकतो. जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती हवी आहे आणि मराठी व्याकरणाचा संपूर्णपणे टॉपिक वाईज सराव करायचा आहे तर तुम्ही काय करा, आपल्या यूट्यूब चॅनलवरची A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा लाईन टू लाईन पूर्णपणे सराव करत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायची आहे तर A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. मित्रांनो, प्रित्यर्थ विग्रह कसा होणार आहे? प्रीती अधिक अर्थ म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. काय होणार आहे? ई पुढे अ काय होणार आहे? य होणार आहे आणि य तला जोडलं जाणार. ठीक आहे. या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. चिदानंद या शब्दाचा विग्रह टिंबटिंब असा आहे. मित्रांनो, चिदानंदचा विग्रह चित्त अधिक आनंद म्हणजे पर्याय 1. काय लक्षात ठेवायचं? जर त पुढे कोणतंही मृदू व्यंजन किंवा एखादा स्वर आला तर काय होतं? तचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं म्हणजेच द मध्ये होतं. त्याला काय म्हणणार आपण? तृतीय व्यंजन संधी. म्हणजे या ठिकाणी चिदानंदमध्ये काय होतं? तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. त पुढे मृदू व्यंजन आलं काय झालं? तचं द झालं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34. षण्मुख या शब्दाचा संधी विग्रह करा. मित्रांनो, षण्मुखमध्ये काय असतं? तर षट अधिक मुख पर्याय 4. ट पुढे काय आलं? म आलं. लक्षात ठेवायचं आहे. कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आलं की काय होणार आहे? कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होणार म्हणजेच टचं रूपांतर आहे ते न मध्ये होणार. झालं का? झालं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 योग्य आहे. आणि संधी कोणत्या प्रकारची आहे? तर अनुनासिक संधी आहे, ज्यामध्ये कोणत्याही कठोर व्यंजनापुढे जर कोणतंही अनुनासिक आलं तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता? या ठिकाणी पहा, पळ या धातूपासून पळणे हे नाम झालं, रड या धातूपासून रडू हे नाम झालं आणि हस या धातूपासून हसू हे नाम झालं. परंतु मित्रांनो, सत्य काय? सत्य हे भाववाचक नाम आहे जे संस्कृतमधून आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. सत्य हे धातुसाधित नाम नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. मित्रांनो, भाववाचक नाम म्हणजे काय असतं? जे नाम विशेषणापासून बनलेलं असतं आणि त्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. मग या ठिकाणी पहा, सुंदरपासून सौंदर्य याला स्पर्श करता येतो का? नाही करता येत. म्हणजे एक भाववाचक नाम. ठीक आहे. शूरपासून शौर्य भाववाचक नाम, गंभीरपासून गांभीर्य भाववाचक नाम. परंतु नवल नवेली ही काय भाववाचक नामाची जोडी नाही आहे. म्हणजे पर्याय 3 ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. मासा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, मासाचं आपण काय म्हणतो? मासे म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. परंतु जर आपल्याला येत नसेल तर काय करायचं? लक्षात ठेवायचं, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेकवचन काय होतं? एकारांत होतं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मासाचं काय होणार? मासे होणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? या ठिकाणी पहा, हंससाठी विरुद्धलिंगी हंसी पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39.
आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. ठीक आहे. आईने मुलीला शाळेत घातले या ठिकाणी मुलगी या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. मग काय म्हणायचं, जर अप्रत्यक्ष नामाला स ला ते किंवा स ला नाते यापैकी कोणताही प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी द्वितीया विभक्ती असते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि जर मित्रांनो प्रत्यक्ष नामाला लागला असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी असणार आहे. ठीक आहे. किंवा जर एखादी गोष्ट दिली किंवा दिली गेली अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी देखील चतुर्थी विभक्ती असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचनी रूप कोणते? मित्रांनो, प्रथमामध्ये प्रत्यय असतात का नसतात? मग या ठिकाणी तूचं अनेक वचन काय होतं? तुम्ही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. मी असतं तर आम्ही झालं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? लक्षात ठेवायचं आहे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. दर्शक सर्वनाम कोणते कोणती? तर तो, ती, ते आणि हा, ही, ही काय आहेत? दर्शक सर्वनाम. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 42. जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनाम आहेत? मित्रांनो, एखाद्या गोष्टीबद्दल सांगण्यासाठी म्हणजे एखाद्या गोष्टीचा संबंध दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर करतात त्यांना काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम. आणि मित्रांनो, जो, जी, जे ही काय आहेत? संबंधी सर्वनाम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. दर्शक कोणते कोणती? तो, ती, ते, हा, ही, हे. आणि संबंधी कोणते कोणती? तर जो, जी, जे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो, किरकोळ म्हणजे काय? थोड्या प्रमाणात वस्तू घेणे. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? मग मोठ्या प्रमाणात म्हणजे घाऊक प्रमाणात वस्तू घेणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. किरकोळा विरुद्धार्थी घाऊक. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरयष्टीबद्दल आपण बोलत असलो तर त्या ठिकाणी किरकोळ म्हणजे काय? बारीक. आणि त्याला समानार्थी काय असतं? मग कृश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? या ठिकाणी पहा, ग्राह्य त्याज्य विरुद्धार्थी, आय व्यय विरुद्धार्थी, आले गेले म्हणजे विरुद्धार्थी. ठीक आहे. रोगी निरोगी विरुद्धार्थी, परंतु सव्यंग आणि अपंग म्हणजे काय? अपंग म्हणजे देखील अपंगच आणि सव्यंग म्हणजे देखील अपंगच, म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी काय? समानार्थी शब्दांच्याही विरुद्धार्थी नाही, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. या ठिकाणी पहा, परंतु, की, म्हणून काय आहेत? परंतु, की, म्हणून उभयान्वी अव्यय आहेत. ठीक आहे. आणि तू हे काय? तर तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, 1, 2, 3 काय झाली? अव्यय झाली. आणि 4 काय आहे? सर्वनाम आहे, म्हणजे पर्याय 4 विसंगत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. अत्यंत भोळा मनुष्य म्हणजे काय? भोळा सांब, पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. परीक्षेत नापास झाल्यामुळे अक्षयला वडिलांनी टिंबटिंब हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणता अलंकारिक शब्दाचा अर्थ येईल? मित्रांनो, आता नापास झालाय म्हणजे काय? अक्षयला मार मिळणार आहे. मग या ठिकाणी काय म्हणायचं? खूप मार देणे म्हणजेच 14वे रत्न दाखवणे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. परीक्षेत नापास झाल्यामुळे अक्षयला वडिलांनी 14वे रत्न दाखवले. जमदग्नी म्हणजे काय? तर अतिशय रागीट व्यक्ती. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, नाटक असतं, त्याच्या सुरुवातीला जे गीत असतं त्याला काय म्हणायचं? नांदी म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडा. या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी धर्मार्थ किंवा धर्माच्या नावासाठी मोफत अन्न दिलं जातं त्याला काय म्हणायचं? सदावर्त असं म्हणायचं, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? अन्नछत्र असं देखील म्हणतो.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? मित्रांनो, मूर्धन्य वर्ण कोणते कोणते? तर या ठिकाणी पहा रू हा स्वर आणि ट चा पूर्ण गट. ठीक आहे, हे सर्व काय आहेत? मूर्धन्य आहे. त्यासोबतच र, बाळाचा ळ आणि षटकोनाचा श हे सर्व काय आहेत? मूर्धन्य आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा न ट च्या गटामध्ये आहे, ड ट च्या गटामध्ये आहे आणि ट देखील ट च्या गटामध्येच आहे. म्हणजे या ठिकाणी न, ड, ट काय आहेत? मूर्धन्य आहेत. परंतु य काय आहे? मूर्धन्य नाही. म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, लोकसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? या ठिकाणी पहा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान की यापैकी नाही. काय उत्तर असणार आहे? कमेंट करून सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला माहिती समजली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. ठीक आहे. जर उत्तर देता येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांबद्दल जी माहिती दिली ती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन्स येतील. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.